नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. एखादी समस्या निर्माण झाली तर ती मुळासकट सोडवण्याकरता एक प्रकारची संवेदनशीलता किंवा राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. पण हल्लीचं राजकारण जुजबी मलमपट्टी आणि तात्पुरती रंगसफेदी मारून वेळ मारून देण्याच्या पलीकडे गेलेले दिसते. गेल्या 2 वर्षात राज्यावर सत्तेत आलेलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार वेगळं असेल अशी आम्हाला अपेक्षा होती. पण हे सरकार ते देखील लोकांनुनय आणि मतानुनय करण्यातच दंग आहे. एका पाठोपाठ एक रोज एक लोकप्रिय घोषणांचा सपाटा या सरकारनं लावलाय. मराठा समाजाच्या अभ्युदयाचे मूळ प्रश्न बाजूला. घोषणा केली ती अरबी समुद्रातल्या भव्य दिव्य शिवस्मारकाची. एकीकडे शिवाजी महाराजांचे गड किल्ले दुर्लक्षित आणि शिवस्मारकासाठी करोडो रुपयाचा खर्च. दलित समाजाचे मूळ प्रश्न प्रलंबित. सरकारनं घोषणा केली ती इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारण्याची. भूमिपूजनाला वर्ष उलटलं पण साधी वीट काय वाळूचा कण सुद्धा तिकडे रचलेला नाही. आता सरकारनं मोर्चा वळवलाय तो ओबीसी समाजाकडे. आता ओबीसी समाजाकडे असा सर्वमान्य असा एक नेता नाही, कारण नेत्यांची विभागणी सुद्धा आमचे राजकारणी मतांसाठी करतात. त्यामुळे ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याची घोषणा सरकारनं केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आणि ओबीसी समाज त्यामुळे साशंक झाला. ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठीच आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं स्वतंत्र मंत्र्याची घोषणा केली. सध्या ओबीसींसाठी स्वतंत्र महामंडळ आहेच की, पण या मंडळानं काय दिवे लावले हो? गेल्या 2 वर्षात सरकारला साधा अध्यक्ष नेमता आलेला नाही. महामंडळाची अनेक पदं रिक्त आहेत. 376 जातींचा समावेश असलेलं हे ओबीसी महामंडळ आणि त्याच्यासाठी तरतूद फक्त 35 कोट्यांची, म्हणजे 35 कोटीचे चिंचोके वाटण्यात आले. त्यातला बहुतांशी निधी खर्च झाला तो आस्थापना आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर. मराठा समाजाच्या महामंडळाला 200 कोटी रुपये आणि ओबीसी महामंडळाला केवळ 35 कोटी. त्यामुळे एका कंपनीवरची दुसऱ्या कंपनीचा रंग घेऊन रंगसफेदी करायचं काम सध्या सरकारनं सुरू केले अशी टीका आता त्यांच्यावर व्हायला लागली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना द्यायला पैसे नाहीत म्हणून 2 वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद पडल्या. ओबीसी समाजात त्यामुळे तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींना चुचकारण्यासाठी सरकारनं आता स्वतंत्र मंत्रालयाचा निर्णय घेतलाय. या स्वतंत्र मंत्रालयाची खरंच गरज होती का? गेल्या 30 वर्षापासूनची मागणी आहे, पण त्यातले संदर्भ आता बदललेत ते लक्षात न घेतात केवळ टिकमार्क स्वरूपाची ही घोषणा करण्यात आली आहे का? ओबीसी समाजापुढे नेमकी कोणती आव्हानं आहेत? स्वतंत्र मंत्रालयामुळे ओबीसींचे प्रश्न खरोखरच सुटणार आहेत का? महामंडळ करू शकत नाही असं कोणतं काम हे स्वतंत्र मंत्रालय करणार आहे? स्वतंत्र मंत्री नेमल्यानं समाजाचं भलं होणार आहे का? बजेट मंजूर होणार मार्चमध्ये आणि मंत्रालयाची स्थापना होणार एप्रिलमध्ये. मग वर्षभर या मंत्रालयानं कुठला निधी वापरायचा? महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं ओबीसी समाजाला हे गाजर दाखवलंय का? हे कार्ड खेळून ओबीसी समाजाची नाराजी खरंच दूर होणार आहे का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. आता ओबीसी कार्ड. आता ओबीसी कार्ड सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. दलित समाजासाठी इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, मराठा समाजासाठी अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक आणि आता ओबीसी समाजासाठी स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची घोषणा. भाजप प्रणित राज्य सरकार प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करते. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय असावं अशी मागणी गेल्या 30 वर्षापासून केली जाते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ओबीसी मंत्रालयात विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गाचा समावेश असेल. या मंत्रालयासाठी स्वतंत्र मंत्री असतील. तसंच सचिव, उपसचिव अशी 52 पदं निर्माण केली जातील. सध्या सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ओबीसींच्या सर्व योजना, प्रकरणं नव्या खात्याकडे वर्ग केली जातील. ओबीसी महामंडळ नव्या खात्याकडे वर्ग केलं जाईल. मंत्रालयात या खात्याला स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ओबीसीच्या ज्या योजना आहेत त्याच्याकडे पाहिजे त्या प्रमाणात सामाजिक न्याय मंत्रालय हे लक्ष देऊ शकत नाही, त्याचा फोकस तो राहत नाही. अशा प्रकारची मागणी देखील सातत्याने होत होती आणि म्हणून राज्य सरकारने या संदर्भात आज निर्णय घेतलेला आहे आणि राज्य सरकारने आज एक नवीन मंत्रालय स्थापन करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे. दुर्दैवानं जो काही सरकारची भूमिका जी असते, फोडा आणि झोडा नीती, मला वाटतं याच भूमिकेतून पुन्हा एकदा जातीय विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय. 1995 साली युतीची सत्ता असताना ओबीसी नेते गोपीनाथ मुंडेंच्या प्रयत्नानं असा प्रयत्न झाला होता. मात्र त्याचा कारभार सामाजिक न्याय मंत्रालयाकडे सोपवण्यात आला होता. आता या मंत्रालयाला स्वतंत्र मंत्री, अधिकारी, कर्मचारी मिळणार आहेत. का घेतला निर्णय?
मराठा आरक्षणाची मागणी सध्या जोर धरते. ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं तर ओबीसी समाज सरकारवर नाराज होण्याची शक्यता आहे. त्यातच ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती गेल्या 2 वर्षापासून बंद करण्यात आली आहे. मागासवर्गीय आयोगावरील नियुक्त्या 2 वर्षांपासून रखडल्या आहेत, ज्यामुळे ओबीसी समाजात नाराजी आहे. आगामी 10 महापालिका, 26 जिल्हा परिषदा आणि जवळपास 300 पंचायत समितीच्या निवडणुकीत ओबीसी समाजाची ही नाराजी सरकारला परवडणारी नाही. ती नाराजी दूर करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाचा निर्णय सरकारनं घेतल्याची चर्चा आहे. ओबीसींच्या कल्याणासाठी राज्यात स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात आहे. मागील 2 वर्ष या महामंडळावरील नियुक्त्या सरकारने रखडवल्या आहेत. दुसरीकडे या महामंडळाला वर्षाला केवळ 30 ते 35 कोटी इतकाच निधी दिला जातो. सरकारने ओबीसींना खुश करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असला तरी या मंत्रालयाला खऱ्या अर्थाने भरीव निधीच्या तरतुदीची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर आणि अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. आता ओबीसी कार्ड या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते भाई जगताप. भाई जगताप स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत. भाई जगताप, आपलं स्वागत. राज्यशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक प्रकाश पवार हे देखील आपल्याबरोबर कोल्हापूरमधून आहेत. प्रकाशजी, आपलं स्वागत. हरी नरके, ज्येष्ठ अभ्यासक, हरी नरके पुण्याहून आहेत. सर, आपलंही स्वागत. राजेंद्र कोंढरे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांचंही स्वागत. आणि राम कदम, भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम हे देखील आपल्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी होतात. राम कदम, आपलंही स्वागत. पहिलाच प्रश्न अर्थात राम कदम यांना. राम कदम, महामंडळाला द्यायला 35 कोटी रुपयाच्या वर आपल्याकडे पैसे नाहीत, त्यांची अनेक पदं रिक्त, ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिप सुद्धा पैसे नाही म्हणून आपण देऊ शकत नाही. असं असताना आपण एक नवीन मंत्री आता ह्याच्याकरता नेमणार, त्याला लाल दिव्याची गाडी देणार, त्याला नरिमन पॉईंटमध्ये बसायला जागा मिळणार. ह्या सगळ्याबद्दल असूया असायचं कारणच नाही. पण या निमित्तानं आम्ही मतदारांना मराठा समाजासाठी एक, दलितांसाठी एक आणि ओबीसींसाठी एक अशी विभागणी का करतोय असा सवाल आता विचारला जातोय. काय सांगाल तुम्ही, सरकारनं हा निर्णय का घेतला? राम कदम. उदयजी, सर्वप्रथम या चर्चेच्या प्रारंभी 2 पैलूतून या चर्चेकडे पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशभरामध्ये दर 2 महिना 3 महिन्यांना कोणती ना कोणती निवडणूक येऊ घातलेली असते. कधी महापालिका असते, कधी नगरपालिका, कधी जिल्हा परिषदा, कधी कोणत्या ना कोणत्या राज्याची निवडणूक असते. त्यामुळे कोणत्याही क्षणी घेतलेला चांगला निर्णय हा कधीकधी आपल्याला तात्पुरता क्षणी असं वाटतो की हा निवडणूक डोळ्यासमोर घेऊन घेतलाय की काय. पण प्रत्येक चांगल्या निर्णयाला आपण निवडणुकीशी जोडणं योग्य ठरणार नाही, कारण देशभरात कधी ना कधी निवडणूक प्रत्येक वेळेस सुरू असते 3, 4, 6 महिन्याला. हा पहिला भाग. दुसरा भाग, स्वातंत्र्य कालखंडाच्या नंतर आपण जे वेगवेगळे जे पर्व पाहिले, त्या प्रत्येक पर्वामध्ये समाजातला जो दुर्लक्षित घटक आहे त्या घटकाची प्रगती झाली पाहिजे. त्या घटकामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने शिष्यवृत्ती देणं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं, अशा ज्या काही वेगवेगळ्या योजना सुरू केल्या त्या योजनांची एक सरकारतर्फे नीट अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून प्रत्येक सरकार ते प्रयत्न करत असतं. आम्ही 2.5 वर्षाच्या कालखंडात असं पाहिलं, विषय हा आहे प्रामुख्यानं की सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. म्हणजे जसं आपण म्हणतो की कामाची विभागणी केली तर त्या कामाला न्याय देता येतो आणि त्याच्यामध्ये दुर्लक्षित घटक आहेत त्यांनाही न्याय देता येतो. ही भूमिका भारतीय जनता पार्टीची केंद्रातही राहिलेली आहे, राज्यातही राहिली आहे. त्याच्यामुळे आपण हे वेगळं करतोय म्हणजे काय करतोय? आपण वेगळं करतोय म्हणजे सामाजिक न्याय विभाग आहे ज्याच्याकडे अपंगांचं खातं आहे, बाकी दुसरंही आहे. या सगळ्या याच्यामध्ये एकाच खात्यावर बर्डन ठेवण्यापेक्षा जर ह्याचा विभाग पूर्णपणे वेगळा केला तर त्याला अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला, ज्याला आपण रिझल्ट ओरिएंटेड आपण म्हणतो, अशा पद्धतीनं या समाजाला न्याय देता येईल. याच्यासाठी ही सरकारनं घेतलेली अतिशय पॉझिटिव्ह अशा स्वरूपाची भूमिका आहे. आता काय झालं, या देशभराच्या राजकारणामध्ये कोणत्या ना कोणत्या निवडणुका असतात. त्याच्यामुळे कधी कधी निर्णय चांगला असला, त्या समाजाला पटणारा असला तर विरोधी पक्ष विरोध म्हणून विरोध करत असतात. मी विखे पाटलांचं ऐकलं, आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल, पण त्यांनी ओबीसी समाजाच्या या वेगळ्या घेतलेल्या निर्णयाला विरोध करावा का? तर ओबीसी समाज या निर्णयामुळे आनंदित झाला आहे. त्यांच्यासाठी एक नवीन आशा पल्लवित झाली आहे की हा वेगळा विभाग केल्यामुळे ज्या शासनाच्या वेगवेगळ्या 24 योजना आहेत, या 24 योजनांचा विद्यार्थ्यांना, सगळ्या स्तरातल्या लोकांना फायदा होणार आहे. त्याच्यासाठी एक कॉन्सन्ट्रेटेड एक मंत्री वेगळा दिला. तर काय बिघडलं?
राम उलट कदम, या राम गोष्टीचं कदम, तरी स्वागत व्हायला पाहिजे राम होतं. कदम, राम कदम, दुर्दैवानं ते स्वागत राम होताना कदम. उदयजीत दिसलं नाही. नाही, अगदी बरोबर आहे राम कदम. मलाही एक गोष्ट दिसली नाही आणि ती म्हणजे तुम्हाला जो मूळ प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मला दिसलेलं नाही. 35 कोटी रुपयाची तरतूद आहे फक्त, त्याच्याबद्दल नाही. बिलकुल. मी तुम्हाला ओबीसी सांगतो, महामंडळाला उदयजी- 2.5 वर्षात ओबीसी महामंडळाचा ओबीसीचा एवढा कळवळा तुम्हाला आहे, पण त्याला तुम्हाला द्यायला एकही अध्यक्ष का बरं सापडला नाही? ओबीसी विद्यार्थ्यांच्या ज्या शिष्यवृत्त्या होत्या त्या देखील रद्द केल्या, त्या का देता येत नाहीत याची उत्तरं आपल्याकडनं मिळाली नाहीत. ती बहुधा या कार्यक्रमाच्या नाही, शेवटपर्यंत उदयजी. आपण विचार करून नक्की द्याल. नाही, तुर्तास नाही, नाही, मी आपण- या क्षणीच तुम्हाला उत्तर देतो. बोला, बोला, उदयजी. बोला. मी त्या गोष्टीचं उत्तर देत असतानाच आपण मध्येच मला आपण थांबवलं. मी मुद्देसूद त्या गोष्टीकडे येत होतो. आपला जो मुद्दा आहे की आपण किती निधी दिला. अहो, सरकारची तर निधी प्रचंड देण्याची तयारी आहे, मानसिकता आहे. एक पाऊल पुढे तरी उचललं की नाही सरकारने? या भूमिकेचं आपण स्वागत करणार आहोत का नाही? एका रात्रीमध्ये प्रचंड निधी कधी कधी इच्छा असताना देता येत नाही, पण ही सुरुवात आहे. अजून मंत्रालय त्याचा मंत्री ठरवायचा आहे, बाकीच्या गोष्टी ठरवायच्या आहेत. आज फक्त निर्णय घेतलाय, तर त्याच्यामुळे याला चांगला निधी द्यावा म्हणून हा आपण वेगळा विभाग केलाय. तर त्याच्यामुळे ही सकारात्मक सुरुवात आहे. सकारात्मक सुरुवातीचं हे पहिलं पाऊल आहे. आणि जो प्रश्न तुमच्या मनात आहे तोही प्रश्न माझ्याही मनात आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चितपणे ओबीसी समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून या विभागाला चांगला निधी देण्याची देवेंद्र फडणवीस सरकारची मानसिकता आहे. तुमच्या पुढच्या पावलांबद्दल नव्हता माझा प्रश्न. अर्थात इतर पॅनलिस्ट आहेत त्यांच्याकडे मला जायला लागेल, पण तुर्तास याला तुमच्या विधानाला एक अल्पविराम देताना मी एवढंच फक्त सांगतो की तुम्हाला माझा प्रश्न होता तो म्हणजे 2.5 वर्षात तुम्हाला अध्यक्ष का नेमता आला नाही त्याचा होता, आणि विद्यार्थ्यांना जे अनुदान होतं ते बंद का केलं त्याच्याबद्दल आपला प्रश्न होता. भाई प्रत्येक वेळी असं का होतं की तुम्ही जेव्हा सत्तेवर होतात तेव्हा तुम्ही अल्पसंख्याकांचा मंत्री काढलात, त्यावेळेला हे आले यांनी लगेच ओबीसीचा मंत्री काढलात. तुम्ही प्रत्येक समाजाला असं विभागताय कशा करता? आज त्यांच्यावर टीका करायचा तुम्हाला नैतिक अधिकार अल्पसंख्याक मंत्रालय काढल्यानंतर उरलेलं आहे असं वाटतं का? नाही, पूर्णतः एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की अल्पसंख्याक विभाग हा एका समूहाशी फक्त निगडीत नाही. तो एका विशिष्ट समूहापुरता निगडीत नाही. तो एका विशिष्ट घटकाचा तो हे आहे. आणि तो किती फायदेमंद आहे याचा देशातलं जरी हे असेल, अल्पसंख्याक विभाग असेल किंवा राज्यातलं, सगळ्या राज्यातलं असेल, त्याच्या याच्यातनं ते सिद्ध झालेलं आहे. आता राम कदम जे म्हणत आहेत त्या बाबतीमध्ये मला मुद्दाम ते सांगावंसं वाटेल की ओबीसी विभागाचा मंत्री असावा ही जुनी मागणी आहे. ही 30 वर्षाची जुनी 30 वर्षाची जुनी मागणी आहे. परंतु ती जेव्हा मागणी मान्य नव्हती झाली तर त्याचे पर्याय काहीतरी शोधण्यात आले होते. बरोबर. आणि म्हणून शेवटी त्या समाजाचा किंवा त्या घटकाचा उद्धार झाला पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. या भूमिकेतनं ही सगळी महामंडळे त्यांची निर्मिती झाली. आता एकीकडे तुम्ही ज्या वेळेला एखाद्या मंत्रालयाची निर्मिती करतायत, तुमच्या हातात असलेल्याचं काय करताय हात प्रश्न स्वाभाविकपणे पुढे येईल ना. आता विचारत होतो. नाही, त्याची उत्तर ते देणार नाहीत. त्याचं कारण असं आहे की त्यांनी अजून मला तर आश्चर्य वाटते त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचं नाव कसं घेतलं नाही, कारण त्यांचं प्रगती पुस्तक त्याच्यावर अवलंबून असतं यांचं सगळ्यांचं. आता असं आहे आपल्याकडे पक्षश्रेष्ठी असं नाव घ्यावं लागतं. नाही, आम्ही असं घेतच नाही. आम्ही जे आहे ते मान्य करतो. आणि म्हणून नाही, आणि म्हणून मला असा साधा प्रश्न जो तुम्हाला पडला तो मलाही पडला, तो असा की या विभागाच्या याच्यासाठी प्रगतीसाठी किंवा त्यांच्या ती तरतूद 35 कोटीची जी तरतूद 376 जाती आणि 376 जाती म्हणजे प्रत्येक जातीला किती, हा एक साधारण तुम्ही त्याच्यातला अर्थ 36 जिल्ह्यांसाठी 35 कोटी. दुसरा महत्वाचा कसं झालंय की या सगळ्या समाजामध्ये आज जे मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत त्याच्यात प्रामुख्याने तरुणांचा सहभाग आहे. कारण हा जो हे आहे तरुण आहे, ओबीसी समाजाचा असेल, देशातल्या कुठल्याही समाजाचा असेल, तो आता विचारू लागलाय ना की भाई माझ्या भवितव्यासाठी काय, मी बाबासाहेबांच्या घटनेच्या चौकटीले नाहीत. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही 2 वर्ष शिष्यवृत्ती देत नाही आणि आज देशामध्ये निवडणुका दररोज येऊ द्या हो, परंतु हे जे काही समजा हे काही तुम्ही आम्ही जी काही तरतूद केलेली आहे ती द्या ना त्यांना. ती जर तुम्ही त्यांचे शिष्यवृत्त्यांचेच पैसे दिले नाहीत आणि तुम्ही एका मंत्रालयाची घोषणा करताय आणि बाबू लोकांना तिथे हे करताय, तिथे एखादा सचिव येईल एक मिनिट, आणि आपलं म्हणणं आपण जेवढी महामंडळ बघा,
त्याच्यामधला त्यांना जी काय हे केली प्रोव्हिजन ज्यांना मंत्री करता येत नाही त्यांना गप्प बसवायची केलेली योजना ती म्हणजे असेल. महामंडळ आणि वसंतराव त्याशिवाय- पाटील यांच्या काळात तर तो एखादा रागवून आला एखादा आमदार की म्हणायचे अरे एखादा आमदार महामंडळ आहे का देऊन टाका याला. तशी आता परिस्थिती आहे. परिस्थिती अशी आहे की त्याची उपयुक्तता काय आहे याचा जर आपण पूर्णतः आढावा घेतला तर एक लक्षात येईल की त्याच्यावर होणारा जो खर्च आहे, त्याच्या व्यवस्थापनावर जो होणारा खर्च आहे तोच इतका मोठा असतो. प्रचंड. आणि त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की तुमचा अधिकार तुम्ही वापरला की तुम्ही ओबीसी मंत्रालय तयार केलं, पण याला जो काही आपल्या समोर जो काही आहे, काय झालंय, मुख्यमंत्र्यांना एक गोष्टीचं श्रेय द्यायलाच पाहिजे. त्यांनी केलेलं मार्केटिंग, त्यांनी केलेलं विशेषतः ह्या नगरपालिकांच्या याच्यामध्ये 214 नगरपालिकांचे जे काही निवडणुका झाल्या त्याच्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं. त्या मार्केटिंगचं ते अगदी इप्सित त्यांना साध्य झालं. परंतु एक गोष्ट परत एकदा मला तुम्हाला एकीकडे न्यायला लागेल, असंच मार्केटिंग त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये पण असं जोरदार केलं होतं. 6,500 कोटी. 6,500 कोटी जसं काय सगळ्यांनी वाटलं मिळालेच, दिलेच. 6.5 पैसे सुद्धा मिळाले नाहीत असा माझा आरोप आहे. आणि म्हणून ओबीसी समाजाला समोरच्या मोठ्या निवडणुका ही मिनी विधानसभा आहे. राज्यातल्या सगळ्या ह्याच्या असतील, आपल्या जिल्हा परिषदा असतील, यांच्या निवडणुकांनी 10 महानगरपालिकेच्या आहेत. ते लक्षात ठेवूनच हे सगळं हरिनरके ओबीसीसाठी वेगळं खातं, हरिनरके ओबीसीसाठी वेगळा मंत्री. 30 वर्षाची मागणी पूर्ण झाली. एकीकडे रिकेटी किंवा मुडदूस झालेलं अशा प्रकारचं ओबीसीचं महामंडळ, त्याच्यातल्या अत्यंत तुटपुंजा तरतुदी, साधा याला अध्यक्ष नाही, त्याला कुठलाही अधिकार नाही, असं एकीकडे असताना नवीन मंत्री देण्यात येतोय. तो देखील एप्रिलमध्ये येणार. म्हणजे मार्चच्या बजेटमध्ये तरतूद नाही झाली तर तो मंत्री फक्त लाल दिव्याची गाडी घेऊन नेमकं करणार काय, हाही देखील सवाल आहे. मला याच्या पलीकडे जाऊन हरी तुमच्यासारख्या अभ्यासकाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे आजच्या ओबीसी समाजाचे प्रश्न काय आहेत आणि मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यातून झालेल्या आरक्षणाच्या मागणीनंतरची आलेली अशांतता एक प्रकारे आता सरकार टॅप करू बघतंय का, ती अशांतता शांत करू बघतंय का? हरी नरके. हां, उदय सर, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की 1990 साली जेव्हा मंडल आयोगाची अंमलबजावणी केंद्र सरकारने केली, त्याला विरोध झाला आणि त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्यानुसार मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली. याला आता 25 वर्ष होत आहेत. ज्या बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांनी हा अहवाल दिला होता, त्यांची ही त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि म्हणून या निर्णयाकडे पाहत असताना मी सुरुवातीलाच स्पष्ट करतो की मी याचं स्वागत करतो. परंतु, आणि हा परंतु खूप महत्त्वाचा आहे, की आपण म्हणालात त्या पद्धतीने याला जर काय येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आपण भरीव निधी दिला तर मग त्या घोषणेला काही अर्थ असेल. अन्यथा मी असं मानतो की अर्थसंकल्प ही राज्य सरकारची खरं तर धोरणात्मक अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची कृती असते. अशा प्रकारच्या घोषणा या हवेत येतात आणि विरून जातात. पण जर का अर्थसंकल्पामध्ये आपण त्याला स्थान देऊ शकलो तर मग त्याला काही अर्थ येतो. आपण म्हणालात ते खरं आहे की एका बाजूला बघा, गेली 3 वर्ष हे सरकार ओबीसीच्या मुलांना उच्च शिक्षणात मिळणाऱ्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत, लाखो मुलांना त्या स्कॉलरशिप मिळत नाहीयेत, पैसे नाहीत असं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत त्याच्यामधल्या 221 व्यावसायिक अभ्यासक्रमांना जी आधी स्कॉलरशिप मिळत होती, जी शुल्क प्रतिपूर्ती केली जात होती, ती बंद केली गेलेली आहे. आणि त्याचं कारण इतकं किरकोळ आहे की वित्त मंत्रालयाची परवानगी घेतली नाही असं या सरकारच्या समाज कल्याण खात्याच्या खूप उशिरा लक्षात आलं आणि त्यांनी ती लाखो मुलांचं नुकसान करणारा निर्णय घेतला. आपण म्हणालात त्याप्रमाणे महामंडळाला जवळजवळ 5 ते 6 कोटी लोक ज्या अंतर्गत येतात, त्या महामंडळाला 35 कोटी रुपये. याचा अर्थ या सरकारने 7 रुपये प्रत्येकाला वर्षाला दिलेले आहेत. आणि म्हणजे 50 पैसे साधारणपणे महिन्याला. मला असं वाटतं की 50 पैसे महिन्याला ही ओबीसींची केलेली जी काही फसवणूक आहे तो एका बाजूला मुद्दा आहे. दुसऱ्या बाजूला आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी मंडळी म्हणतायत की यातनं जातीय विषमता पसरणार आहे, त्यांना मी माहिती सांगू इच्छितो की तुमचे नेते माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला घटना परिषदेमध्ये लेखी आश्वासन दिलं होतं की इतर मागासवर्गीय समाजाला आम्ही घटनात्मक संरक्षण देऊ. तेव्हा पंडित नेहरूंना मानता की नाही याच्याबद्दलचा मला प्रश्न निर्माण झाला आहे. आणि मला आपल्याला सांगायचं आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 15, कलम 16, कलम 243, कलम 330 ते 342 या अन्वये भारतीय घटनेने
3 समाज घटकांना आश्वासन दिलं, 3 समाज घटकांना स्वतंत्रपणानं तुमच्या विकासाचं काम केलं जाईल असं घटनात्मक आश्वासन दिलं. त्याच्यामध्ये पहिला होता अनुसूचित जाती, दुसरा होता अनुसूचित जमाती आणि तिसरा होता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वर्ग. तेव्हा आपण कुठल्या जातीबद्दल बोलत नाही आहोत, आपण एका वर्गाबद्दल बोलतोय आणि या वर्गामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 355 जाती येतात, भटक्या विमुक्तांमध्ये 51 जाती जमाती येतात आणि विमाप्रमध्ये 11 जाती जमाती येतात. म्हणजे 400 पेक्षा जास्त जातींच्या समूहाबद्दल, एका वर्गाबद्दल आपण बोलतोय. केंद्रामध्ये यांची संख्या आहे 2365. तेव्हा टिंगल करत असताना या मंडळींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमचे नेते महात्मा गांधी, तुमचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेले शब्द पाळले जात असतील तर त्याच्याकडे बघताना गंभीरपणाने बघा. Correct. दुसऱ्या बाजूला आपण उपस्थित केलेला जो प्रश्न आहे निवडणुकांच्या तोंडावर आणि आता ओबीसीचं एक वोट बँक सुरू झालेली आहे, ओबीसीची वोट बँक उभी राहते. हे पाहिल्याच्या नंतर नगरपालिका, येणाऱ्या पुढच्या महानगरपालिका, त्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषदा, याच्यामध्ये हे कार्ड खेळलं जातं. हे आपलं म्हणणं मला मान्यच आहे, पण तरीही मी स्वागत का करतोय तर ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत. आपण ज्याचा उल्लेख केला त्याप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबर 92 सांगितलं की आयोग स्थापन करा आणि आयोगाकडे हे काम द्या. गेली 2 वर्ष या आयोगाला कुलूप लागलेलं आहे, त्याला अध्यक्ष नेमता आलेलं नाही, त्याला सदस्य देता आलेले नाहीत. त्याचबरोबर या आयोगाने 2 वर्षांपूर्वी ज्या सूचना केल्या, ज्याच्यामध्ये शिफारशी केल्या की ज्या दुबळ्या जाती आहेत त्यांना शासनाने तातडीने न्याय द्यावा. माननीय मुख्यमंत्र्यांना मला विनंती करायची आहे की 2 मिनिटाची वेळ आपण गेल्या 2 वर्षामध्ये देऊ शकलेला नाही आहात. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की एका बाजूला आपण निर्णय घेताय स्वतंत्र मंत्रालय निर्माण करायचा, त्यावेळेला स्वतंत्र संचालनालय आहे. 1995 सालापासून ते पुण्यामध्ये काम करतंय. माननीय गोपीनाथ मुंडे यांनी ते काम केलेलं आहे. त्यामुळे नवीन बाबू सुद्धा निर्माण होणार आहेत वगैरे खरं नाहीये. मंत्रालयामध्ये फक्त काही अधिकारी निर्माण होतील. सवाल येतो असा की मंत्र्याचं फक्त लेटर हेड तयार होणार आहे का त्याला निधी सुद्धा दिला जाणार आहे, फक्त लाल दिवा मिळणार आहे का प्रत्यक्ष ओबीसीच्या पदरात काही पडणार आहे. आणि मला असं वाटतं की अगदी घटनात्मक बरोबर. आश्वासनाचं पालन जर देवेंद्र फडणवीस सरकार करत असेल तर मी त्याचं स्वागत करतो. पण ते स्वागत करत असताना येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये जर सरकारने भरीव निधी दिला, जसा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना दिला जातो लोकसंख्येच्या प्रमाणात, तर आणि तरच या निर्णयाचं मनपूर्वक स्वागत करता येईल. अगदी अन्यथा perfect. ती एक तोंडाला पानं पुसण्याची कृती असेल, ती एक राजकीय कृती असेल. करेक्ट. राजेंद्र कोंढरे, मी येतो तुमच्याकडे. राजेंद्र कोंढरे, आपण या ओबीसीसाठी वेगळं खातं आणि वेगळं मंत्री याच्याकडे कसं बघताय? कुठेतरी मराठा समाजामध्ये याची काही प्रतिक्रिया उमटते का? राजेंद्र कोंढरे. मी या ठिकाणी नमूद करतो, हरिभाऊंनी सांगितल्याप्रमाणे 95 सालापासून पुणे शहरामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत भटक्या विमुक्त, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग यांच्यासाठी स्वतंत्रपणे संचालनालय आहे. आज फक्त ह्या ठिकाणी मंत्री नेमण्यात आलेला आहे आणि ते मंत्री गटाची मंत्रालयाची निर्मिती केल्याची घोषणा केलेली आहे. मला या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायचं की आमच्या पुणे शहरामध्ये गणपतीची विसर्जनाची मिरवणूक फार मोठी प्रसिद्ध आहे आणि ती पुण्याच्या टिळक रोड, लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडवरनं अलका टॉकीज चौकात जाते. ही मिरवणूक रात्री 12 वाजता स्पीकरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंद होते आणि परत सकाळी 6 वाजता सुरू होते. रेंगाळलेली मिरवणूक कशीबशी त्या चौकामध्ये येते आणि एक चेंगराचेंगरी होऊन कुणाचा गणपती पुढे जायचा असा एक संघर्ष होतो आणि त्या ठिकाणी जर नियमावली पाळली गेली नाही तर तणावाचे प्रसंग होते. मला वाटतं आज सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे याच्यामागे एक वेगळी परिस्थिती आहे की लोकांना भुलवण्याचा धंदा आहे. ह्याच्यातून फार मोठं काय निर्माण होणार नाही. हे मंत्रालय निर्माण केलं, त्याची तरतूद, आर्थिक तरतुदी आहेत त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना देण्यात आल्या पाहिजेत. स्वतंत्र तालुका स्तरावर स्टाफ दिला गेला पाहिजे आणि ओबीसीच्या योजना स्वतंत्रपणे स्वतंत्र तयार करून त्याला स्वतंत्र खातं तयार करून ह्या कार्यान्वित करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद होऊन त्याची अंमलबजावणी परिणामकारक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा अनेक योजना जाहीर होतात. आजच मी वर्तमानपत्रात वाचलेलं आहे की आदिवासींच्या यवतमाळची बातमी आहे, 46 वसतिगृहाची निर्मिती गेल्या 4 वर्षापासून रखडलेली आहे. म्हणून घोषणा होतात, त्यांची गणपतीची विसर्जनाची मिरवणूक होऊ नये. सरकारची जर ही प्रामाणिकपणे इच्छा असेल तर प्रत्येक गोष्ट अर्थसंकल्पीय तरतूद करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा फसव्या घोषणा करू नका. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये लाखोचे मोर्चे निघाले, त्या मोर्चाची कोणतीही संवेदनशीलता सरकारने ध्यानात न घेता आजही तोंडाला पाणी पुसण्यासारख्या काही भूमिका घेऊन फक्त विधान परिषद, विधानसभेत घोषणा केल्यात.
परंतु मूलभूत जे प्रश्न मराठा समाजाचे आहेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, आज शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली, त्याच्यावर अजिबातही या गेल्या 2 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या घटनात्मक काही तरतुदी करण्याच्या प्रयत्नामध्ये सरकार नाही. अशा परिस्थितीमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्यानंतर निवडणुकीला सामोरं जाताना याला राजेंद्र कोंढरे मराठी वेगळे करायचे, मुस्लिम वेगळे करायचे आणि ह्याच्यातून जर राजकारण जर साध्य होणार असेल तर ह्या महाराष्ट्राला हे परवडणार नाही. म्हणून माझ्या चॅनलच्या वतीनं सर्व समाज घटकांना विनंती आहे की प्रकाश पवार याच्यातनं एक वेगळा मुद्दा प्रकाश पवार पुढे येतोय, तो म्हणजे या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या प्रमाणावर ओबीसींनी मतदान केलं. त्यामुळे ती आपली मतपेटी सुरक्षित राखण्यासाठी, ती चुचकारण्यासाठी अशा प्रकारचा डाव खेळला जातोय का? एक प्रकारे समाजात याच्यामुळे फूट पडणार आहे का? ओबीसींना यात काही न्याय मिळणार आहे का? स्वतंत्र खाते आणि स्वतंत्र मंत्री निर्माण करून काय होईल? त्यांचे प्रश्न सुटतील का? एका ब्रेक नंतर प्रकाश पवार कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय आता ओबीसी कार्ड. आता ओबीसी कार्ड या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत राम कदम, भाई जगताप, हरी नरके, प्रकाश पवार आणि राजेंद्र कोंढरे आहेत. प्रकाश पवार, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र मंत्री खातं निर्माण करायचा निर्णय आपल्याला कसा वाटतो? मराठा समाजाच्या मोर्चांमुळे झालेली अशांतता जी निर्माण झालेली आहे ओबीसींमध्ये, ज्या ओबीसी समाजाने या आत्ताच्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या प्रमाणावर मतदान केलं, त्या मतपेटीला सुरक्षित राखायचा एक प्रयत्न भाजप करते का? त्यातून समाजामध्ये फूट पडेल असं आपल्याला वाटतं का? प्रकाश पवार. मला असं वाटतं की हा निर्णय काय एका दिवसातला नाही. 1978 साली खुद्द शरद पवारांनीच निर्णय घेतला होता ओबीसींसाठी वेगवेगळ्या प्रकारची वर्गवारी काढण्याचा. 1990च्या नंतर त्यांनी जी मंत्रिमंडळं आली 95 पर्यंत, त्या मंत्रिमंडळामध्ये देखील ओबीसी त्यांच्याकडून सामील केले जायचे. त्याच्यानंतर खुद्द गोपीनाथ मुंडेंनीच वेगळ्या मंत्रालयाचा आग्रह धरलेला होता आणि 1999 ते 2014 पर्यंत पुन्हा काँग्रेस आणि NCPच्या मंत्रिमंडळामध्ये बऱ्यापैकी ओबीसी मंत्री होते. हा जर इतिहास एकूण पाहिला तर मला असं वाटतं हा इतिहासाशी सुसंगत असा निर्णय घेतला गेलेला आहे, असं एका दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहावं लागेल. दुसरा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला तो असा आहे की झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला ओबीसींनी मतदान दिलं, हे गृहीतक पूर्णपणे बरोबर नाही. याचं कारण असं आहे, विदर्भाला जर ओबीसींचा प्रांत मानला तर प्रश्न असा क्रिएट होईल की ओबीसींनी मतदान केवळ भाजपला दिलं असं गृहीतक धरणं चुकीचं ठरतं. कारण विदर्भ प्रांतामध्ये हिंदुत्ववाद्यांनी म्हणजे संघ आणि संघ परिवारांनी त्यांच्या संघटना बांधल्या होत्या, एक हिंदू आयडेंटिटी क्रिएट केलेली होती आणि ती आयडेंटिटी नाकारून केवळ असं म्हणणं की ओबीसी आहेत म्हणून त्यांनी भाजपला मतदान दिलं तर ही हिंदुत्व आयडियॉलॉजीची सुद्धा उपेक्षा करण्यासारखं आहे. त्यांचा कदाचित मानभंग सुद्धा यातून होऊ शकतो. दुसरा मुद्दा याच्यानंतर क्रिएट होतो, मराठवाड्यामध्ये भाजपला ओबीसींनी मतदान दिलं नाही असा मग निष्कर्ष काढावा लागेल. कारण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस आणि NCPच्या जागा नगर परिषदात निवडून आलेल्या आहेत. कोकणाचा विचार केला तर शिवसेनेला बऱ्यापैकी मतदान मिळालेलं आहे. म्हणजे आपण ओबीसी भाजपलाच मतं देत आहेत आणि भाजपचा तो एक हक्काचा ठोकळेबाज बंदिस्त वर्ग तयार झालेला आहे असं गृहीतक मांडणं हे चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की असं गृहीतक भाजप सुद्धा मान्य करणार नाही आणि त्यांनी जर ते गृहीतक मान्य केलं तर ती त्यांचीच मोठी पक्षांतर्गत चूक ठरू शकते. तिसरा मुद्दा याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा निर्माण होतो तो असा आहे की समजा ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय दिलं तर ही नवीन गोष्ट नाही, परंतु तरी देखील मराठ्यांच्या इतर मोर्चे निघाले आणि त्यांच्यामधल्या गरिबीची चर्चा, त्यांच्यामधल्या एकूण इतर मागण्यांची चर्चेचा विचार करता त्यांच्यासाठी फक्त अस्मितेचा मुद्दा म्हणून शिवस्मारकाचं उद्घाटन झालं आणि त्यांच्या विरोधावरती आधारित जे मोर्चे निघतायत आणि ती पेस भरून काढायची म्हणून जर का असा गृहीत धरलं की मंत्रालयाची स्थापना झाली, तिथं सत्ता दिली, अधिकार दिली, संपत्ती दिली, प्रतिष्ठा दिली, तर ती किती दिली जाणार आहे? म्हणजे उदाहरणादाखल माझ्याच एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये 27% जर ओबीसी मानले तर आत्तापर्यंत महाराष्ट्राची सत्ता 10% सुद्धा ओबीसींना मिळालेली नाही. म्हणजे जवळपास 17% सत्ता ओबीसींना कधी मिळणार? केवळ एक मंत्रालय आणि एक मंत्री दिला
तर 0.5% सुद्धा त्यातलं कमी होत नाही. म्हणजे 16% जास्त सत्ता दाबून आपण एका अस्मितेखाली टाकणार आहोत का, असा एक मोठा मुद्दा पुढे येतो. या अर्थाने ही ओबीसींसाठी एक धोकादायक घटना आहे. पक्षांतर्गत पाहिलं तर भाजपसाठी एक फसवणूकच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ओबीसींना जर एकाच पक्षाला मतं देत आहेत म्हटलं तर त्यांचं कळपात रूपांतर करण्यासारखी प्रक्रिया आहे. या अर्थाने महाराष्ट्राचं राजकारण मग प्रतिगामीच ठरू शकेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं मला वाटतं. ओबीसींचे जे प्रश्न आहेत ते ओबीसींचे प्रश्न याच्यामुळे सुटतील असं वाटतं का आपल्याला प्रकाश पवार? आणि माझं जे विधान आहे की खूप मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजाने मतदान केलं, याचं कारण अनेक ठिकाणी तशा प्रकारची आकडेवारी समोर आलेली आहे. ज्या ठिकाणी आपल्याला वाटतंय की मराठवाड्यामध्ये विशेषतः मतदान भाजपला तेवढ्या प्रमाणात झालं नाही, तिथली कारणं जी होती त्याला मराठा मोर्चातून निघालेल्या एका वेगळ्या राजकारणाची पार्श्वभूमी होती. मुद्दा आता तो नाही आहे. मुद्दा एवढाच आहे की आत्ता या मंत्रालयानं ओबीसीचे प्रश्न सुटतील का? प्रकाश पवार. मला असं वाटतं की एक मंत्रालय काढल्याने ओबीसींचे प्रश्न सुटू शकत नाहीत. समजा हे मंत्रालय कोणाच्या हातामध्ये द्यायचं असं ठरवलं तर शेतकरी ओबीसींकडे द्यायचं, कारुनारू ओबीसींकडे द्यायचं का भटक्या विमुक्तांकडे द्यायचं. जर तुम्ही हा विचार केला तर मंत्रालय देत असताना शेतकरी ओबीसींकडे दिलं गेलं तर अति मागास ओबीसी जे आहेत त्यांचे प्रश्न तसेच लोंबकळत राहणार आहेत. आणि समजा अति मागास ओबीसींकडे ते मंत्रालय दिलं गेलं तर त्यांच्याकडे तेवढी क्षमता नाही, या नजरेतून शासन आणि प्रशासन त्याच्याकडे पाहणार आहे. म्हणजे एकूण एक मंत्रालय देण्यातून ओबीसींचे अनेकविध प्रश्न आहेत, ते प्रश्न काय सुटू शकत नाहीत. केवळ स्कॉलरशिपचा प्रश्नच नाही तर याच्या व्यतिरिक्त त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे त्यांच्या जमिनीचे प्रश्न आहेत, दाखल्याचे प्रश्न आहेत, त्यांच्या राहत्या जागेचे प्रश्न आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांना रिकग्नेशन मिळत नाही अशा अस्तित्वाचे प्रश्न आहेत. अशा कितीतरी प्रश्नांनी ओबीसी ग्रासलेले आहेत. अशा वेळी एक मंत्रालय आणि ते मंत्रालयावरती विशिष्ट एका गटाचं वर्चस्व असंच ते रूप पुढे येऊ शकतं. त्याच्यामुळे एका ओबीसीच्या मंत्रालयातून सर्वांचा फायदा होण्याची निश्चितच शक्यता नाही किंवा प्रश्न सुटणार नाही. एकंदरीत असे ते मी तुम्हाला मगाशी तुम्ही मला अडवलं कारण ते बरोबर होतं. बाकीचे पॅनलिस्ट बोलणार होते. आमचे विचारवंत मित्रांनी बोलताना हरी नरके विचारवंत आमचे मित्र आहेत. मी असं म्हटलंच नाही नेहरूजींचं आणि गांधीजींच्या बाबतीमध्ये. आणि गांधीजी तुमचे गांधी, तुमचे नेहरू, आता म्हणजे या विचारवंतांचं मला खरोखरच मोठं आश्चर्यच वाटतंय. म्हणजे ह्या वैयक्तिक घेण्याचं काही कारण नाही, घेतलं तरी हरकत नाही, परंतु मी असं बोललोच नाही. त्यामुळे नाही, कसं आहे की विचारवंतांचा नेहमी असा समज असतो की आपण जर ओबीसीबद्दल बोलूया, ओबीसीबद्दल त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे हरी नरकेंनी मांडले, कारण ही जी नेतृत्व आहेत ही देशाची जगाची नेतृत्व आहेत. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वमान्य नेतृत्व आहे तशी ती सगळी नेतृत्व आहेत. त्यांना असं काही विशिष्ट ह्याच्यात करण्याचं काही कारण नाही. दुसरं महत्त्वाचं, आता जे एक्सपर्ट जे बोलतात आहेत म्हणजे प्रकाश पवार असतील किंवा स्वतः हरी नरके सुद्धा असतील किंवा इतर पॅनलिस्ट असतील, आपण शेवटी तिथेच येतोय की याच्यात साध्य काय. बरोबर आहे. म्हणजेच एकीकडे आपण त्याच निर्णयाकडे येतोय की हा पूर्णतः फक्त आणि फक्त राजकीय निर्णय आहे. म्हणजे भाजपने हा निर्णय का घेतला असेल? कुठली मतपेटी त्यांना सुरक्षित राखायची होती? कुठली मतपेटी तुमच्याकडून हिसकावून घ्यायची होती? असं मतपेटीचं वगैरे आपण म्हणताय ते जरी ढोबळमानाने आपण मान्य केलं तरी सुद्धा एक गोष्ट आहे की त्यांना एक गोष्ट कळलेली आहे ती अशी की मराठा आरक्षणाच्या ह्याच्यावर पार्श्वभूमीवर जे काय मोर्चे निघाले लाखोचे आणि ते एक नवीन पायंडा जो देशभर आणि जगभर त्या मुलांनी आणि त्या सगळ्या समाजाने जो घालून दिला त्याच्या पावलावर आता सगळेच पाऊल टाकतात आणि त्याचं स्वागत आहे. त्यांनी काय केलंय की एक ओबीसीमध्ये थोडीशी नाराजी तयार झाली होती, परंतु मला मुद्दाम सांगायचं वाटेल की ते मला अपेक्षा होती की मराठा महासंघाचे नेते ते बोलतील, परंतु ते बोलले नाहीत. मला आश्चर्य आहे त्या गोष्टीचं. मराठा समाजाने कधी ओबीसींचं आरक्षण रद्द करून त्यांच्यात आम्हाला ते असं कधी आग्रह धरलेला नाही. असा धरलेला आहे आग्रह की ओबीसींचं आरक्षण इंटॅक्ट ठेवून मराठ्यांना जे 16% दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करा आणि मराठ्यांनाही करा, अशा पद्धतीची ती मागणी फार जुनी आहे. एक मिनिट आणि म्हणून त्याचा मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट मात्र फार चांगली जमली. त्यांनी काय केलं, त्याचबरोबर जेव्हा हे सगळे मोर्चे निघायला लागले, नेमका हा ह्याचा जो वेळ आहे निवडणुकांचा जो वेळ आहे
त्या गोष्टीचं सगळं बरोबर अभ्यास करून गणित जमवून त्यांनी गणित जमवून त्यांनी ते केलं, कारण त्यांना काही अंशी त्याच्यात यश आलंय. याच्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये यश आलंय. आणि म्हणून आम्ही म्हटलं की हा जुनाच ही मागणी आहे. राम तो कदम फक्त वेळ जी आहे जी राजकीय ती आम्ही राजकीय म्हणतो. मगाशी राजेंद्र कोंडरे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांना देखील आपण पानं पुसलेली आहेत असं विधान केलेलं आहे. तुम्ही मराठा समाजाच्या मागण्यांना सुद्धा पानं पुसलेली आहेत. मग आता सेपरेट आता एक वेगळं मंत्री आणि मंत्रालय देऊन आपण ओबीसीचे असं काय भलं करणार आहात असा प्रश्न आता पुढे येतो. काय उत्तर द्याल राम कदम? थोडंसं मला सविस्तर बोलू द्यावं एवढीच विनंती. प्लीज 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 गो. की मगाशी आपण चालवत होतात की आता ओबीसी कार्ड, असं न चालवता काँग्रेसचे नेते आमचे मित्र भाई जगतापही म्हणाले की 30 वर्षापासूनची जुनी मागणी होती की ओबीसीसाठी एक वेगळं मंत्रालय असावं. अगं 30 वर्ष जुनी मागणी होती, का नाही केलं इतरांनी? आता भाजपनं केलं तर त्याचंही दुःख. आणि 35 कोटी हे जे आपण दाखवता ते खरं नाही. 1 एप्रिल 2017 पासून नंतर ते मंत्रालय जेव्हा पूर्णपणे फुलफ्लेश कामाला लागेल तो विभाग, आता संक्रमण अवस्था आहे. हे सरकार, भाजपचं सरकार ओबीसी विभागाला पूर्ण निधी देणार आहे. हा एक भाग. निवडणुका सातत्यानं होत आहेत, त्याच्यामुळे ह्याला निवडणुकीशी जोडू नका. ठीक आहे, नगरपालिकेमध्ये काँग्रेसला राष्ट्रवादीला बसलेला धक्का, त्याच्यातून ते अजूनही सावरले नाहीत. त्याच्यामुळे कोणताही घेतलेला निर्णय याला ते निवडणुकीशी जोडत असतील तर तसं काँग्रेसला जोडता येणार नाही. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की मराठांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिका अत्यंत सुस्पष्ट केलं आहे. उलट काँग्रेसनं पानं पुसण्याचं काम केलं, कसं केलं, काय केलं याची सविस्तर चर्चा आपल्या चॅनलवर अनेकदा झाली. उलट आम्ही सकारात्मक पद्धतीनं मराठ्यांनाही आरक्षण मिळालं काय पाहिजे. सकारात्मक ते तर सांगा. काय सकारात्मक राम कदम, काय सकारात्मक ते तरी सांगा. माननीय काँग्रेसच्या नेत्याने एवढंच सांगेन, लोकसभेच्या पराभवाच्या नंतर तुम्हाला सुचलं मराठा आणि मुस्लिम आरक्षण? पराभवाच्या नंतर कसं काय सुचलं 2014 साली? तुम्ही जेव्हा राजकारणात सुद्धा नव्हतात तेव्हापासून हा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही याच्याबद्दल फार आपल्यातलं ज्ञान प्रकट करू नका. त्याचं कारण असं आहे हे स्वर्गीय अण्णा पाटलांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही तेव्हापासून या चळवळीतले आहोत. त्यामुळे तुम्हाला त्यातली पूर्ण माहिती नाही, या समाजाच्या चळवळीची अजिबात माहिती नाही. त्यामुळे त्याच्यावर वक्तव्य करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जे म्हणताय की तुमच्या देवेंद्र फडणवीसांनी या समाजाला काय देऊ केलं ते सांगा ना. तेवढं आम्हाला आनंद वाटेल. मला आनंद वाटेल. भाई जगताप यांनी बोलत असताना माझ्यावर आक्रमण केलं नाही माझ्या वेळेत, कारण ते बोलत असताना मी शांत होतो. भाई मला एवढंच म्हणायचं आहे की हे तुम्हाला मान्य करावंच लागेल की 2014ला लोकसभेचा पराभव तुम्हाला पचवता आला नाही, म्हणून तुम्ही मराठा आणि मुस्लिम आरक्षण घाईगर्दीत केलं. त्याची प्रक्रिया सुरू झाली. काय राम कदम बोलताय तुम्ही? भाई मला बोलू बापट आयोग कधीचा, किती सालातला? राम कदम भाई जगताप, दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. उदयजी राम कदम बोला, लास्ट लाईन फ्रॉम यू, मग राजेंद्र कोंडरे. नाही उदयजी, मला पूर्ण करू द्या. माझं एवढंच म्हणणं काँग्रेसच्या नेत्यांना आहे, ना तुम्हाला मराठ्यांना न्याय देता आला, ना तुम्हाला मुस्लिमांना न्याय देता आला, ना तुम्हाला ओबीसीला न्याय देता आला. आज भाजपचं सरकार देत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काळ्या चष्म्यातून पाहतात. उलट पक्षी म्हणा, चांगलं केलं. 30 वर्ष आम्हाला जमलं नाही, भाजपच्या सरकारने निर्णय घेतला, चांगलं केलं असं तुम्हाला म्हणता येत नाही. राम कदम, तुम्हाला जो न्याय वाटतोय, तुम्हाला जो न्याय वाटतोय, स्कॉलरशिप का नाही दिल्या 2 वर्षात? तुम्हाला जो न्याय वाटतोय तो खरोखरच न्याय आहे का? राजेंद्र कोंडरे, काय सांगाल तुम्ही? मला बोलू द्या ना उदयजी. आपण एक मिनिट येतो मी तुमच्या. राजेंद्र कोंडरे, आता आकडेवारी वेबसाईटवर काढलेली आहे मी, मला बोलू द्या एक मिनिट. बोला. शिष्यवृत्तीसाठी 5,35,255 अर्ज ओबीसीचे आलेले आहेत आणि 67,294 फ्री शिप, असे 6,02,549 विद्यार्थ्यांचे अर्ज आज वेबसाईटवर आलेले आहेत. माझा मागाशी भाई जगतापांचा आणि राम कदमांच्या बोलण्यात एक हस्तक्षेप असा करायचा आहे, बोला, की पूर्वीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार आम्हाला सांगते की मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं. आताचे भाजप आणि शिवसेनेचं सरकार काय सांगतंय की काँग्रेस राष्ट्रवादींनी बरोबर केलं नाही म्हणून कोर्टात अडकलं. आणि मागचे लोक काय सांगतात की यांनी कोर्टात बाजू नीट नाही मांडली म्हणून
हे आता अडकलंय. माझं असं मत आहे की मराठा क्रांती मोर्चामध्ये सगळ्या राजकीय पक्षाचे जेव्हा नेते सहभागी झाले, आमच्या सगळ्या मागण्यांना तुम्ही पाठिंबा दिला, मग हा प्रश्न का सुटत नाही? हे तुम्ही एका पटलावर येऊन का सोडवत नाही? तुम्ही एकमेकांवर आरोप करणार आणि मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा आता कृपा करून ते थांबवा. आणि मराठा समाजाला तुम्ही आरक्षण कशा पद्धतीने घटनात्मक संरक्षण देऊन देणार ह्या पद्धतीचा एक आमचं तेच म्हणणं रोडमॅप आहे. विधिमंडळामध्ये सर्व मी पक्षाचे शेवटी- लोक मी शेवटी हा प्रश्न- पुढाकार घ्यावा आणि एकदा राजन जाहीर करा. कोंडरे, आणि जर शेवटी हा देता येत प्रश्न नसेल घेऊन तर ते शेवटी- सुद्धा सांगा. शेवटी- परंतु दरवेळेस ही चर्चा एकमेकांच्या आरोपामधून हा समाजाचा 30 वर्षाचा हरी जो नरके- प्रलंबित प्रश्न आहे, हा कुठेतरी मागण्यासाठी लाखोचे मोर्चे निघतायत. त्याला उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि राजकीय व्यवस्थेने दिलं पाहिजे. हरी नारके या निर्णयामुळं ओबीसीना सरकार न्याय या मिळेल. बाबतीमध्ये हरी नारके मांडणी हरी नारके यामुळं मराठा समाजातनं त्यांच्या मोर्चातनं जी एक अशांतता निर्माण झालेली होती ओबीसी समाजातनं की आपलं आरक्षण जातंय का, या अशांततेला कुठेतरी आता एक प्रकारे आपण दिलासा दिला असं आपण म्हणू शकतो. खरोखरच आपल्याला असं वाटतं का की याच्यातनं फूट पडेल अथवा पडणार नाही? उदयन सर, एक आपण बघूया की तमिळनाडूमध्ये या प्रकारचं मंत्रालय हे 1950च्या दशकात निर्माण झालेलं आहे, कर्नाटकमध्ये झालेलं आहे, आंध्रमध्ये झालेलं आहे आणि आता तेलंगणा आणि केरळ, दक्षिण भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये ही मंत्रालयं 50-60 वर्षांपूर्वीच आलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण 1967 साली पहिल्यांदा ओबीसी प्रवर्ग निर्माण केला आणि तेव्हापासूनची म्हणजे 30 वर्ष नाही 50 वर्ष होतील पुढच्या वर्षी, 50 वर्ष ही प्रलंबित असलेली मागणी आहे. माझे मित्र सन्माननीय आमदार भाई जगताप यांना असं वाटलं की मी त्यांना उद्देशून बोलतोय. भाई, आपण आणि मी अत्यंत जवळनं एकत्र काम केलेलं आहे. मी तुम्हाला उद्देशून बोलत नव्हतो. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षाच्या माननीय नेत्यांनी जे विधान केलं, जे आधी दाखवलं गेलं आणि जे मी इतरही चॅनलवर पाहिलं की याच्यातनं जातीय विषमता निर्माण होईल आणि यातनं जातींमध्ये भेदभाव निर्माण होईल वगैरे वगैरे, मला असं वाटलं की तुम्ही इथे प्रवक्ते म्हणून आलेला आहात म्हणून मी तुम्हाला उद्देशून बोललो. ते तुमच्याबद्दल व्यक्तिगत नव्हतं, ते तुमच्या पक्षाबद्दल होतं. आणि मला जे उदय सरांनी विचारलं त्याच्याबद्दल थेटपणाने उत्तर देतो. उदय सर, या महिन्यातली घटना आहे. या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने 750 अशा PSIच्या जागा निर्माण केल्या आणि त्याची जाहिरात प्रकाशित झाली. इथे महाराष्ट्रामध्ये ओबीसीना 19% आरक्षण आहे. भटक्या मुक्तांमधल्या क आणि ड या 2 प्रवर्गांना मिळून 5.5% आरक्षण आहे. साधारणपणे 24.5% आरक्षण जे या जागांमध्ये द्यायला पाहिजे होतं ते या सरकारने दिलेलं नाही, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेलं नाही, ते 0% केलेलं आहे. म्हणजे एका बाजूला ज्याच्यामधनं आरक्षण मिळतं त्या आरक्षण द्यायचं नाही, दुसऱ्या बाजूला आपण ज्याचा उल्लेख केला की लाखो मुलांना स्कॉलरशिप बंद आहेत, तिसऱ्या बाजूला व्यावसायिक अभ्यासक्रमाची फी प्रतिपूर्ती बंद आहे, चौथ्या बाजूला राज्य मागासवर्ग आयोग गेली 2 वर्ष बंद आहे, पाचव्या बाजूला या ठिकाणी दुबळ्या जातींना समाविष्ट करा असा अहवाल 2-2 वर्ष पडून आहे, त्याची 2 मिनिटाची बैठक होत नाहीये. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण म्हणालात की प्रश्न सुटायला मदत होईल का भेदभाव निर्माण होईल? सर, मी आपल्याला नम्रपणाने सांगतो की घटनात्मक दायित्व आहे या 3 वर्गांना संरक्षण देण्याचं आणि ते आपल्या मुंबई राज्यामध्ये 5 मार्च 1930 पासूनचा आहे. म्हणजे ब्रिटिश राज्य सरकारने स्टार्ट कमिटीच्या अध्यक्षतेखाली जी व्यवस्था निर्माण केली होती त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा असं सांगितलं, त्यावेळेला ते आमदार होते, ते म्हणाले की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग या 3 घटकांना घटनात्मक संरक्षण द्यावं लागेल. माननीय पंडित नेहरूंनी घटनासभेमध्ये ते मान्य केलं. मला असं म्हणायचं आहे की या वर्गाचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवायला या खात्याला जर निधी मिळाला, प्रामाणिक इच्छाशक्ती असेल आणि राजकीय बळ त्या खात्याला मिळालं तर नक्की मदत होईल. राम कदम, शेवटचे 1 मिनिट आहे माझ्याकडे, मला फक्त 3 प्रश्नांची उत्तर द्या. राजकीय बळ ज्याचा उल्लेख आता हरी नरकेंनी केला तो, राजेंद्र कोंडरे यांनी त्यांच्या समाजाला, मराठा समाजाला मिळणाऱ्या न्यायाचा तो जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो, आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा उल्लेख जो करण्यात आलेला आहे प्रकाश पवार यांच्याकडनं की त्यांना स्वतःची अस्मिता, स्वतःची ओळख निर्माण करण्याकरता ज्या स्कॉलरशिप्स आता बंद झाल्या आहेत त्याचा खूप उपयोग होणार आहे, त्या स्कॉलरशिपसाठी तुम्ही काय करणार आहात, आणि चौथा, किती तरतूद करणार आहात या मंत्रालयासाठी या आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये? 4 गोष्टींची अगदी थोडक्यात उत्तरं. यू हॅव 1 मिनिट. उदयजी, सगळ्यात पहिल्यांदा स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये सरकारने पॉझिटिव्ह पाऊल उचलले. आपण नवीन EBCची पण योजना सुरू केलेली आहे आणि उलट पक्षी अजूनही स्कॉलरशिप
ओबीसीच्याच विद्यार्थ्यांना नव्हे, इतरही विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात मिळाली पाहिजे, ही सरकारची मानसिकता आहे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहोत. हे ओबीसी जे आपण वेगळा विभाग सुरू केला, याच्या विभाग सुरू करण्याच्या पाठीमागे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हा त्या समाजाचा विकास झाला पाहिजे, ही भूमिका आहे. त्याच्यामुळे आपण अर्थ खात्यामध्ये सुद्धा आपण याच्यासाठी मोठी तरतूद करतो आहोत. ही सुरुवात आहे. आता संक्रमण अवधी आहे 3 महिन्याचा. 1 एप्रिलपासून 2017 पासून ते फुल फ्लेश सुरू होईल. तर त्यावेळेस या विभागाला चांगला निधी देण्याची आमची मानसिकता आहे. त्या दृष्टिकोनातून आमचं सरकार प्रयत्न करते. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी फिरून एवढाच येतो की जे आत्तापर्यंत जमलं नाही ते जर देवेंद्र फडणवीस सरकार करत असेल तर आज निर्णय घेतलाय, 2 दिवस 4 दिवस जाऊ द्या, थोडी वाट तर पहा. ते 2 दिवस 4 दिवस जाण्याच्या आधी चांगल्या निर्णयाला सुद्धा आपण खो घालायचा, त्यालाही आपण निगेटिव्ह पाहायचं, हे योग्य ठरणार नाही. आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी स्वतः देखील मराठा आहे. उदयजी, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी स्वतः देखील मराठा आहे. सरकार पॉझिटिव्ह आहे. मराठ्यांना आरक्षण या बाबतीत सरकार कटिबद्ध आहे. शांत राहायची विनंती करतो. प्रेक्षक, आता ओबीसी कार्ड या विषयावरची गंभीर आणि राजकीय चर्चा आपण पाहिलीत. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाला निवडणुकीशी जोडणं अत्यंत बरोबर नाही. ही घोषणा म्हणजे सरकारचं पहिलं पाऊल आहे, सकारात्मक पाऊल आहे. ओबीसी समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न आहे. अशा प्रकारचं वक्तव्य राम कदम यांनी आपल्याकडे भाजपतर्फे केलं. मुख्यमंत्र्यांना मार्केटिंग चांगलं जमतं. निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेऊन त्यांनी स्वतःचं मार्केटिंग, सरकारचं मार्केटिंग चांगलं केलेलं आहे. पण याच सरकारनं 376 जातींचा समावेश असलेल्या ओबीसी समाजाला फक्त 35 कोटीची तरतूद केली. याकडे भाई जगताप यांनी लक्ष वेधलं. तर हरिनरके यांनी सरकारच्या या गोष्टीचं स्वागत करताना गेल्या 2 वर्षात या सरकारला ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या का बरं देता आला नाहीत असा सवाल केला. ओबीसी महामंडळाला तर कुलूप लागले, त्यामुळे या गोष्टीसाठी आवश्यक अशी तरतूद बजेटमध्ये केली जाईल का असाही त्यांनी सवाल केला. म्हणजेच जर तशी झाली नाही तर ते वोट बँकेचं राजकारण ठरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. या सरकारनं मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली आहेत. आता ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली नाही तर या गोष्टीला काहीच अर्थ नाही. मराठा, मुस्लिम, ओबीसी असे घटक वेगवेगळे करण्याचा सरकारचा हा डाव आहे अशी टीका राजेंद्र कोंढरे यांनी केली. ओबीसी समाजाचे असंख्य प्रश्न आहेत, केवळ स्वतंत्र मंत्रालय आणि मंत्री देऊन ते सुटणारे नाहीत असं ठाम मत प्रकाश पवार यांनी बोलून दाखवलं. प्रेक्षको, जर मी लोकानुनयाचं काम करत असेल, मार्ग स्वीकारला असेल तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा तो विश्वासघात असेल असं वाक्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. पण त्यांच्याच भाजपचं महाराष्ट्र सरकार लोकानुनयाचा मार्ग स्वीकारत आहे. आता ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्री देऊन ओबीसीचं खरंच भलं होणार आहे का? मंत्र्यांना लाल दिव्याची गाडी मिळेल पण त्यातून ओबीसीच्या पदरात काही पडणार आहे का, हे खरे सवाल आहेत. जर असं होणार नसेल तर केवळ निवडणुकीपुरतं हे आणखीन एक दाखवलेलं गाजर आहे. म्हणून या गोष्टीकडे पाहावं लागेल. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.